म्हणजे जे न्यूट्रिशन आहे त्याच्यामध्ये साखर घातली असेल तर लिहिलीच पाहिजे, फॅट लिहिलीच पाहिजे, ट्रान्स फॅट ही वाईट आहे तब्येतीला तर ती वेगळी लिहिली पाहिजे, सोडियम लिहिलं पाहिजे. असे कित्येक नियम आहेत. आपल्याला सगळे नियम माहीत असायची गरज नाही आहे. आता हे एक बेकरी प्रोडक्ट आहे आणि ह्याच्यात आपण ते लेबल बघितलं तर 100 ग्रॅममध्ये किती कॅलरीज आहेत, किती फॅट आहे, 23 ग्रॅम फॅट आहे. इवन त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल किती आहे आणि सॅच्युरेटेड फॅट किती आहे, ट्रायग्लिसराईड किती आहे, हे सगळं लिहिलं आहे. पण त्याच्या जोडीला रोज तुम्ही 34 ग्रॅम म्हणजे कंसात 2 बिस्किटं खा आणि ती 34 ग्रॅम खाल्ल्यावर मला RDA म्हणजे रेकमेंडेड डेली माझ्या अलावन्समधली किती टक्के मला फॅट मिळते तर 23%. म्हणजे जर दिवसभरात मी 4 चमचे तेल तूप खाणार असीन तर 1 चमचा गेलं माझ्या पोटात ही 2 बिस्किटं खाल्ल्यावर. म्हणजे हे थोडंसं जरा गणितावर आधारित होतंय पण आजचा नागरिक तेवढा सुबुद्ध आहे. म्हणजे 2-3 प्रकारे याच्यात दिलं जातं. एक म्हणजे 100 ग्रॅममध्ये किती असं दिलं जातं. दुसरं म्हणजे तुम्ही एका वेळी किती खा आणि त्याच्यात किती आणि त्यामध्ये तुम्हाला दिवसभरात लागणाऱ्यातलं किती मिळतं RDAचं पर्सेंटेज. अशा पद्धतीने दिलं जातं. काय घालायचं आणि किती घालायचं. चांगलं असेल तर कमीत कमी किती घालायचं आणि वाईट असेल तर जास्तीत जास्त किती चालेल. वाईट म्हणजे डायरेक्टली विषारी नव्हे, ज्याला आपण म्हणतो फिलर असं. आणि त्यामुळे हे स्पष्ट कायदे आहेत.